मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 21 डिसेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. ओडिशातील कादंबिनी साहित्य अकादमीचा नीलिमा राणी साहित्य पुरस्कार 2025 कुणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, ऑप्शन बी भालचंद्र नेमाडे, ऑप्शन सी सुधीर रसाळ, ऑप्शन डी जयाराम रमेश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणाची केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड केली आहे? ऑप्शन ए रुद्र ढोणे, ऑप्शन बी चैतन्य देशमुख, ऑप्शन सी करीना थापा, ऑप्शन डी सई पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन सी करीना थापा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. हुरून इंडियाने जारी केलेल्या सेल्फ मेड उद्योगपतींच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए दीप कालरा, ऑप्शन बी राधाकिशन दमानी, ऑप्शन सी फाल्गुनी नायर, ऑप्शन डी नंदन रेड्डी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी राधाकिशन दमानी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे कोणत्या राज्यातील कादंबिनी साहित्य अकादमीचा नीलिमा राणी साहित्य पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी ओडिशा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ओडिशा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील करीना थापा हिला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी परभणी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अमरावती. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. बायोसायन्स लीडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन ए रोशनी नाडर, ऑप्शन बी किरण मजुमदार शाह, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी राहुल गांधी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी किरण मजुमदार शाह. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. 1 जानेवारी 2025 पासून मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात भिकाऱ्यांना भिक्षा देणे गुन्हा ठरणार आहे? ऑप्शन ए इंदूर, ऑप्शन बी भोपाळ, ऑप्शन सी जबलपूर, ऑप्शन डी ग्वालियर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इंदूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. एक देश एक निवडणूक साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए नितीन गडकरी, ऑप्शन बी व्यंकय्या नायडू, ऑप्शन सी अनुराग ठाकूर, ऑप्शन डी रामनाथ कोविंद. याचा आन्सर आहे ऑप्शन डी रामनाथ कोविंद. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिला स्वदेशी कीटकनाशक विरोधी बॉडी शूट लॉन्च करण्यात आला, त्याचे नाव काय आहे? ऑप्शन ए रक्षा कवच, ऑप्शन बी किसान कवच, ऑप्शन सी भारत कवच, ऑप्शन डी कृषी कवच. याचा आन्सर आहे ऑप्शन डी किसान कवच. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. कोणता देश डिसेंबर 2024 मध्ये जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातदार देश बनला आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. 100पेक्षा कमी चेंडूत शतक करणारी पहिली महिला क्रिकेटपटू नट श्रीवर बंड कोणत्या देशाची खेळाडू आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी वेस्ट इंडिज, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन सी इंग्लंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोण सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे? ऑप्शन ए ऋचा घोष, ऑप्शन बी रेणुका शर्मा, ऑप्शन सी स्मृती मानधना, ऑप्शन डी दीप्ती शर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ऋचा घोष. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. अभिनेता सलमान खान यांची कोणत्या खेळाच्या वर्ल्ड कप साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी खो खो, ऑप्शन सी कबड्डी, ऑप्शन डी फुटबॉल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी खो खो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. सशस्त्र सीमा बलाचा स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन ए 20 डिसेंबर, ऑप्शन बी 21 डिसेंबर, ऑप्शन सी 19 डिसेंबर, ऑप्शन डी 18 डिसेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 20 डिसेंबर. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन झाले आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी जम्मू आणि काश्मीर, ऑप्शन सी हरियाणा,
ऑप्शन डी पंजाब. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्याने बांगलारबारी योजना सुरू केली आहे? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पश्चिम बंगाल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. ब्रिंग इट ऑन बाय द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? ऑप्शन ए अवनी लेखरा, ऑप्शन बी पी व्ही सिंधू, ऑप्शन सी दीपा मलिक, ऑप्शन डी सायना नेहवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी दीपा मलिक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. SBI स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर MD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए आलोक कुमार, ऑप्शन बी राम मोहन राव अमरा, ऑप्शन सी संजय राऊत, ऑप्शन डी राजेश अग्रवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी राम मोहन राव अमरा. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या देशाच्या महिला क्रिकेट संघाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक स्कोअर केला आहे? ऑप्शन ए वेस्ट इंडिज, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेली बांगलारबारी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए घरकुल, ऑप्शन बी पर्यटन, ऑप्शन सी आरोग्य, ऑप्शन डी शिक्षण. याचा आन्सर आहे ऑप्शन ए घरकुल. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.